हॅलो, मी डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस. आज मालतीची फुलं फुलली आहेत आणि खूप सुंदर वास असतो. आता पाऊस झालेला आहे भरपूर, त्यामुळे माझ्याकडे असं खूप दाट जंगल झाल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये मला मालतीची फुलं दिसली. आपल्या भारताचं नेटिव्ह झाड आहे, वेल आहे, नेटिव्ह वेल. ही जी फुलं असतात ती दाखवते मी तुम्हाला. इथे थोडीशी आली आहेत. ही अशी फुलं असतात. 5 पाकळ्या असतात, अशा जरा ट्विस्ट झालेल्या पाकळ्या असतात आणि अशी वर आलेली असतात फुलं. ह्याचा सुगंध खूप सुंदर असतो. ह्याचा माइल्ड एकदम असा स्पायसी असा खूप छान सुगंध येतो ह्याला. ह्याची पानं ही अशी असतात. जरा असं लाल त्याचा पानाचा देठ असतो आणि ह्या व्हेन्स असतात त्याच्या, त्या प्रॉमिनंट असतात. मधली एकदम शार्प अशी दिसते ही व्हेन पानाची आणि थोडा ओव्हेट असा आकार असतो पानाचा. आपल्याला मालती आपल्या पुराणांमध्ये खूप उल्लेख आहे मालती म्हणून. आयुर्वेदामध्ये आहे, वेदांमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये याचा खूप औषधी उपयोग सांगितलेला आहे. आपल्या संस्कृत लिटरेचरमध्ये आहे, पुराणांमध्ये, कालिदासाच्या मेघदूत मध्ये मालती म्हणून याचा उल्लेख आढळतो. भागवत पुराणमध्ये आहे. वृंदावनामध्ये जिथे कृष्णाच्या लीला चालायच्या, ते जे वन होतं तिथे मालतीच्या फुलांची वेल असल्याचे उल्लेख आहेत. एक प्रतीक आहे, पौराणिक प्रतीक म्हणता येईल आपल्या देशाचं. तर असा वेल हा खूप लो मेंटेनन्स आहे, ह्याच्याकडे फार बघायलाच लागत नाही. हा कोरड्या तापमानामध्ये हा खूप चांगला येतो. अगदी छोट्या पॉट मध्ये मी लावलेला आहे. जागा नसल्यामुळे मी तो इथेच आहे आणि फार त्याच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही. पण जुलै आलं की अगदी फुलं नियमाने चालू होतात आणि सुंदर अशी वर पण सगळीकडे अशी पसरलेली आहेत. जरी दाटीवाटी झाली तरी हा खूप छान आपली आपली जागा, इथे सर्व झाडं आपली आपली जागा शोधतात. हा वेल आपल्याकडे अगदी पाहिजेच पाहिजे.